हा काय माझ्या एरियात आम्हाला बरोबर घेऊन जाणार. आणि हेही सांगतो त्याचा एक दुसरा साथीदार जितेंद्र आव्हाड. ठाण्यामध्ये त्याची काय त्याची इमेज आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. ठाण्याचं राजकारण जितेंद्र आव्हाडच्या सल्ल्यावर करणार. जो जितेंद्र आव्हाड धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने बोट मोडतो. मी सोडवलं ताड्यातून. अरे जितेंद्र आव्हाड, तुला पॅन घालता येत नव्हती, तू तिथे येऊन बसत होता, तुला त्या जमीन घोटाळ्यातून दिघे साहेबांनी बाहेर काढला आणि तू ताड्यातून त्याला सोडवलं. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुतळेच आहे, त्यांनी त्यांच्या प्रतिमेला काळं फासलं. तो या राजनीतीचा सल्लागार. पण त्यांनी एक कबूल केलं कालच्या भाषणामध्ये की शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला की नरेश म्हस्के यांना काँग्रेसमध्ये जाऊ देऊ नका. वय वर्ष 25. तेव्हा शरद पवार साहेब नरेश म्हस्केसाठी फोन करत असतील तर 25 वर्षीय नरेश म्हस्केची काय व्हॅल्यू आहे. आता तर वय वर्ष 53. मग तू मान्य केला 25व्या वर्षी पण शरद पवारांना माझ्यासाठी फोन करायला लागत होते. पण जितेंद्र आव्हाडला मी हेही सांगतो, ज्या दिवशी सुभाष भोईरांनी राजीनामा दिला त्याच दिवशी तू मला भेटायला आला होता. अजितदादांनी मला फोन केला. त्यांच्या फोनवरनं राज्यपाल नियुक्त आमदार करतो, तू आमच्या राष्ट्रवादीत आहे. त्या जितेंद्रांनी हे सांगायला विसरला की अजितदादांना जाहीरपणे सांगितलं, साहेब मी शिवसैनिक आहे, मी न फुटणारा शिवसैनिक आहे. तुमच्यासारखे राज्यपाल नियुक्त आमदार बिमदार मला काही गरज नाही. मी शिवसेना कदापि सोडणार नाही. त्याला दिवशी जितेंद्र आव्हाड सांगतो, नरेश म्हस्केला मी घरी घेऊन गेलो शनिवार विश्रांतीला. तो जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरे साहेबांनी मला फोन केला, त्याला मी भेटायला गेलो. केवळ माझ्यासोबत नजीब मुल्ला माझा मित्र होता म्हणून. तू कोण आला तुझ्यासाठी तुझ्याबरोबर जायला. अशा पद्धतीने चुकीच्या बातम्या पसरवण्याचं काम करतायत. परंतु माझ्या या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. या कार्यकर्त्यांना संघटनेचं काम करण्याकरता, संघटनेचे कार्यक्रम यशस्वी करण्याकरता हा नरेश म्हस्के दिवसातनं 4-4 वेळा फोन करतो. या कार्यकर्त्यांना माहिती आहे संघटनेबद्दल मला काय तळमळ आहे ती. त्यामुळे तुझ्यासारख्या फालतू माणसाने माझ्यावरती आरोप करून काही फरक पडणार नाही. तुम्हाला मी एवढंच सांगतो की ह्या पिलावळींना जागीच चिरडून टाकण्याची ही वेळ आता आलेली आहे. ठाण्यासारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये अशा माणसांचे हस्तक्षेप थांबवण्याकरता आपण प्रचंड मेहनत करायला पाहिजे. तुम्ही ती करताय. लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायला पाहिजे. आपल्याला इलेक्शनच्या सर्व टेक्निक्स माहिती आहेत. येत्या खासदार झाल्यानंतर जो नरेश म्हस्के आता होता तसाच राहणार आहे. काही बदल राहणार नाही. हा शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या समक्ष आपल्याला देतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.